नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इंग्लिश वोकॅब्युलरी। या इंग्लिश वोकॅब्युलरी सेशनमध्ये आपण अँटोनिम, सिनोनिम, वन वर्ड सबस्टिट्यूशन किंवा इडियम, फ्रेजेस असतील किंवा स्पेल एररचे प्रश्न असतील, या सर्व प्रश्नांचा आपण या घटकामध्ये कव्हर केलेले आहेत आणि याचा उपयोग तुम्हाला TCS, IBPS पॅटर्न अंतर्गत होणाऱ्या परीक्षा, MPSC, SSC, CGL किंवा CHSL किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंट अंतर्गत होणाऱ्या ज्या परीक्षा आहेत त्यासाठी तुम्हाला होणार आहे। त्यामुळे महत्त्वाची वोकॅब्युलरी आहे, प्रत्येक आपण प्रश्न डिटेलमध्ये घेतलेला आहे, त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पहा। चला तर मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, पहिला प्रश्न काय म्हणतो, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड। मित्रांनो, अँटोनिम विरुद्धार्थी शब्द तुम्हाला सांगायचा। दिलेला वर्ड आहे तुमच्याकडे हिलॅरियस। SSC परीक्षेमध्ये विचारला बघा, हिलॅरियस साठी 4 ऑप्शन आहेत। A म्हणतो रिडिक्युलस, B म्हणतो प्रिटेन्शियस, C आहे युज्युअल आणि D आहे ह्युमरलेस। बघा, हिलॅरियसचा अर्थ होतो एखाद्या गोष्टीचा विनोद करणं, हास्यास्पद किंवा हसण्यासारखं। मग हसण्यासारखं किंवा हास्यास्पद जी गोष्ट आहे त्याच्या विरुद्ध असं म्हणूया की अशी गोष्ट ज्याच्यामध्ये विनोद नाहीये, जोक नाहीये, त्याला काय म्हणतात। मग विरुद्धार्थी यासाठी ॲक्युरेट आपल्याकडे ऑप्शन नंबर D, ह्युमरलेस। ओके, बघा, ह्युमर म्हणजे विनोद, ह्युमरलेस म्हणजे विनोद नसलेलं। बघूया सर्व शब्दांचे डिटेल अर्थ। बघा, हिलॅरियस काय म्हणतो, एक्स्ट्रीमली फनी। फनी म्हणजे विनोदात्मक, एक्स्ट्रीमली जास्त प्रमाणामध्ये म्हणजेच खूप आनंदी असणं, त्याला तुम्ही हिलॅरियस असं आपण म्हणू शकता। बऱ्याच वेळा शब्द तुम्ही ऐकला असेल, ही माझ्यासाठी हिलॅरियस मोमेंट होती म्हणजे आनंददायी क्षण होता। पुढे बघा, ह्युमरलेस त्याचा विरुद्धार्थी शब्द झाला म्हणजे लॅकिंग अ सेन्स ऑफ ह्युमर म्हणजे विनोदरहित। बघा, लॅक म्हणजे अभाव असणे, सेन्स ऑफ ह्युमर विनोदाचा अभाव असणं। मित्रांनो, काय काही परीक्षेमध्ये तुम्हाला इंग्लिश वर्ड देतात आणि त्याचा मीनिंग तुम्हाला इंग्लिशमध्ये सांगा म्हणतात, मराठीमध्ये सांगा म्हणत नाहीत। त्यामुळे आपण त्याची डेफिनेशन पूर्णपणे इंग्लिशमध्ये घेतली म्हणजे सर्व दृष्टिकोनातून तुम्हाला याचा उपयोग झाला पाहिजे। पुढे बघा, वर्ड आपल्याकडे रिडिक्युलस। रिडिक्युलसचा अर्थ होतो मॉकरी म्हणजे हास्यास्पद, हसण्यासारखं। आता मॉकरी म्हणजेच काय तर एखाद्याची थट्टा करणं, चिडवणं, त्याची मजा घेणं, त्याला मॉकरी म्हणतो। मग रिडिक्युलस या हिलॅरियसला सिनोनिम झाला। जर सिनोनिम विचारला असता तर हिलॅरियसला रिडिक्युलस येऊ शकला असता। पुढे बघा, प्रिटेन्शियस। प्रिटेन्शियसचा अर्थ होतो ट्राइंग टू अपियर मोर सिरियस ऑर इम्पॉर्टंट दॅन यू रिअली आर म्हणजे बडाईखोर। बघा, ट्राइंग टू अपियर मोर सिरियस, ट्राइंग प्रयत्न करणे, अपियर म्हणजे दिसणं, मोर सिरियस एकदम गंभीर आहात असं दिसणं किंवा दाखवणं, किंवा इम्पॉर्टंट दॅन यू रिअली आर। ओके, जसे तुम्ही खरं महत्वाचे आहेत त्यापेक्षा तुम्ही खूप जास्त महत्वाचे आहेत, खूप मोठे आहात असं आपण बडेजावपणा करतो। ज्या वेळेला बडाईपणा करतो किंवा बडाईखोरपणा करतो तर त्या क्षणाला तुम्ही प्रिटेन्शियस असं म्हणू शकता। नंतर आहे युज्युअल। बघा, हॅपनिंग ऑर युज्ड ऑफन मोस्ट। बघा, म्हणजे नेहमीचा किंवा सामान्य। हॅपनिंग घडणं, युज्ड मोस्ट ऑफन म्हणजे अनेकदा, वारंवार, जे एखादी गोष्ट नेहमी घडते, सामान्य पद्धतीची असते, त्याला युज्युअल असं आपण म्हणू शकता। ओके, ड्रिंकिंग टी इज माय युज्युअल हॅबिट। चहा पिणं ही माझी नेहमीची हॅबिट आहे, सवय आहे। चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया। वर्ड आपल्याकडे सिनोनिम। ओके, वर्ड दिला आपल्याकडे ॲडव्हंट। 4 ऑप्शन। तुम्ही सुद्धा चेक करा बरं तुमचे प्रश्न किती येतात, परीक्षेचा अभ्यास किती झालाय तुम्हाला यावरून कळून जाईल। ॲडव्हंटसाठी एक ऑप्शन म्हणतो पर्पज, B म्हणतो डिपार्चर, C म्हणतो अरायवल, D म्हणतो टर्न। ओके, आता मित्रांनो बघा, ॲडव्हंटचा अर्थ होतो एखादी घटना कालक्रमाने येणं म्हणजे आगमन होणं, तिचं त्याला ॲडव्हंट असं म्हणू शकतो। मग यासाठी असा शब्द शोधा जो की आगमन, येणे, पोहोचणे असं काही सांगतो। ओके, मग यासाठी आपल्याकडे ऑप्शन नंबर आहे एकच, ते आहे ऑप्शन नंबर C, अरायवल। ट्रेन काय होत असते, अराईव्ह येत असते। ओके, बघा सगळ्या शब्दांचे अर्थ। ॲडव्हंट काय म्हणतो, द फॅक्ट समबडी समथिंग अरायव्हिंग ऑफ, महत्वाच्या घटनेचे किंवा प्रसंगाचे आगमन होणं। बघा, द फॅक्ट म्हणजे अशी परिस्थिती, समबडी कोणीतरी, समथिंग काहीतरी, कोणीतरी किंवा काहीतरी अराईव्ह होत आहे म्हणजे येत आहे, आगमनाचा, महत्वाच्या प्रसंगाचा, घटनेचा संदेश देत आहे, त्याला तुम्ही ॲडव्हंट असं म्हणू शकता। मग सिमिलर झाला त्याला अरायवल। रिचिंग द प्लेस टू विच यू वर ट्रॅव्हलिंग। बघा, रिचिंग द प्लेस, रिच पोहोचणे, अशा ठिकाणी पोहोचणं ज्या ठिकाणी पोहोचण्यासाठी तुम्ही ट्रॅव्हल करत होता, प्रवास करत होता, म्हणजे तुमचं आगमन होणं, येणं, त्याला अरायवल असं म्हणू शकता। ओके, नेक्स्ट बघा, पर्पज, द एम ऑर इंटेन्शन ऑफ समथिंग। एम म्हणजे उद्देश, इंटेन्शन म्हणजे सुद्धा उद्देश, म्हणजे एखाद्या गोष्टीचा उद्देश असणं, हेतू असणं, त्याला तुम्ही पर्पज असं म्हणू शकता। नंतर आहे डिपार्चर।
हा ट्रेन संबंधित मोस्टली ऐकण्यात आलेला शब्द आहे बघा, डिपार्चर. आपण म्हणतो ना ट्रेन कधी जाणार आहे, डिपार्ट कधी आहे, तर त्या प्रकारचा. लिव्हिंग ऑर गोईंग अवे फ्रॉम अ प्लेस. बघा, लिव्हिंग ऑर गोईंग अवे फ्रॉम अ प्लेस. लिव्हिंग निघणे, गोईंग अवे दूर जाणे, फ्रॉम अ प्लेस म्हणजे एखाद्या ठिकाणाहून, एखाद्या स्थळावरून एखादी गोष्ट दूर जाणं, निघणं, त्याला तुम्ही डिपार्चर असं म्हणू शकता. ओके, महत्वाचे शब्द लिहून घ्या. नंतर तो टर्न, टू मूव्ह ऑर मेक समथिंग मूव्ह राऊंड ऑर फिक्स सेंट्रल पॉईंट म्हणजे एखाद्या गोष्टीकडून ती मूव्ह होणं म्हणजे हालचाल होणं, वळणे, त्याला तुम्ही टर्न असं म्हणू शकता. ओके, चला नेक्स्ट बघा. वन वर्ड सबस्टिट्यूटचा प्रश्न आहे. द स्टडी ऑफ डिफरंट स्किन डिसीज. द स्टडी ऑफ डिफरंट स्किन डिसीज. ए म्हणतो न्यूरोलॉजी, बी म्हणतो डर्मॅटॉलॉजी, सी म्हणतो सायकोलॉजी, डी म्हणतो रेडिओलॉजी. सांगा उत्तर काय येतं, तुम्ही चेक करा. ओके, बघा. द स्टडी ऑफ डिफरंट स्किन डिसीज म्हणजे असं अभ्यास करणारं शास्त्र जे की डिफरंट वेगवेगळ्या स्किन डिसीज म्हणजे त्वचा रोगांचा, डिसीज म्हणजे काय, आजार, जे त्वचा संबंधित रोग असतात त्या रोगांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात. तर मित्रांनो याचं ॲक्युरेट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, डर्मॅटॉलॉजी. ओके, बघा आता डर्मॅटॉलॉजी काय म्हणतो. द स्टडी ऑफ डिफरंट स्किन डिसीज म्हणजे त्वचा विज्ञान. ओके, त्वचेचा अभ्यास करणारं शास्त्र. न्यूरोलॉजी बघा, कारण हे जे आहेत ना लॉजीवाले हे सगळे तुम्हाला इतर परीक्षेत विचारतात, महत्वाचे आहेत बघा. द सायंटिफिक स्टडी ऑफ नर्व्स अँड देअर डिसीजेस. बघा, सायंटिफिक स्टडी, सायंटिफिक स्टडी म्हणजे शास्त्रीय पद्धतीने केलेला अभ्यास. कशाचा अभ्यास, नर्व्सचा आणि त्यांच्या डिसीजचा, आजारांचा अभ्यास करणारं जे शास्त्र असतं म्हणजे मज्जातंतूंचा शास्त्रीय अभ्यास ज्या शाखेमध्ये केला जातो त्याला न्यूरोलॉजी असं म्हणू शकता. ओके, नंतर आहे सायकोलॉजी, बऱ्याच वेळा विचारलंय. द सायंटिफिक स्टडी ऑफ द माइंड अँड द वे दॅट पीपल बिहेव म्हणजे मानसशास्त्र. बघा, सायंटिफिक स्टडी ऑफ द माइंड, माइंडचा, मनाचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणं आणि माणसाचे जे लोक आहेत ते लोक बिहेव कसं करतात, वर्तवणूक कसं करतात, या शास्त्राला सायकोलॉजी असं म्हणतात. नंतर आहे रेडिओलॉजी. द सायन्स डिलिंग विथ एक्सरेज अँड अदर हाय एनर्जी रेडिएशन. सायन्स असं शास्त्र डिलिंग विथ एक्सरेशी आणि हाय एनर्जीचे रेडिएशन असतात, उत्सर्जन असतात, त्या शास्त्राला काय म्हणतात, तर त्याला म्हणतात रेडिओलॉजी म्हणजे क्ष किरणशास्त्र किंवा किरणोत्सर्गाचे शास्त्र. ओके, नेक्स्ट बघा. नेक्स्ट आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द ईडीएम. मित्रांनो ईडीएम विचारली. ईडीएम म्हणजे काय, प्रोवर्ब म्हणजे मन. एक मन दिली जाते आणि त्याचा मिनिंग सांगा असं म्हणतात. ओके, बघा. प्ले विथ फ्लायर, प्ले विथ फायर. ओके, ए म्हणतो टू प्ले अ गेम ऑनेस्टली. ओके, बी म्हणतो टू डू समथिंग रिस्की, सी म्हणतो टू प्लीज समवन आणि डी म्हणतो टू वेस्ट टाइम ऑन वर्थलेस थिंग. सांगा आन्सर काय येतं. आता मित्रांनो पहिला ऑप्शन बघा, टू प्ले अ गेम ऑनेस्टली. ऑनेस्टली प्रामाणिकपणे एखादे खेळ खेळणं. बी म्हणतो टू डू समथिंग रिस्की, एखादी गोष्ट धोका देऊन करणं. सी म्हणतो टू प्लीज समवन, प्लीज म्हणजे एखाद्याला खुशमखुरेपणा करणं, आनंदीपणा करणं, यासाठी एखादी गोष्ट करणं. आणि डी म्हणतो टू वेस्ट टाइम ऑन वर्थलेस थिंग. वर्थलेस म्हणजेच काय, तर ज्याचा उपयोग नाही किंवा ज्याची किंमत नाही अशा गोष्टींवरती तुमचा वेळ वेस्ट करणं, वाया घालवणं. तर मित्रांनो नावामध्येच खूप सारं आहे. प्ले विथ फायर, फायर म्हणजे आग, म्हणजे आगीशी खेळणे म्हणजेच काय, तर टू डू समथिंग रिस्क म्हणजे ऑप्शन नंबर बी तुमचं ॲक्युरेट आन्सर आलेलं आहे. ओके, चला एक्झाम्पल बघूया. तरुण इज प्लेइंग विथ फायर बाय ॲक्सेप्टिंग ब्राइज फॉर डुईंग हिज ऑफिशियल वर्क. बघा, तरुण इज प्लेइंग विथ फायर. तरुण हा फायर सोबत खेळत आहे, आगीशी खेळत आहे. कशामुळे, बाय ॲक्सेप्टिंग ब्राइब्स फॉर डुईंग हिज ऑफिशियल वर्क. त्याचं ऑफिशियल वर्क, त्याचं कार्यालयीन काम करण्यासाठी तो ॲक्सेप्ट करत आहे. काय ॲक्सेप्ट करत आहे, ब्राइब. ब्राइब म्हणजे काय, तर लाच घेत आहे, रिश्वत घेत आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजेच काय, तर तो काय एक आगीशी खेळत आहे, म्हणजेच काय, ते रिस्क घेऊन काम करत आहे. चला नेक्स्ट बघा. आता सिलेक्ट द करेक्टली स्पेल्ड. ओके, 4 ऑप्शन दिले जातात. यामध्ये तुम्हाला करेक्टली स्पेल्ड म्हणजे योग्य अशी स्पेलिंग तुम्हाला ओळखायची. ए एक्सप्लॉयटेशन, बी कन्व्हर्सेशन, सी रेव्हेन्यू, डी पॅशन. बऱ्याच वेळा असा प्रश्न आला, कन्फ्युजन होत असेल तर काय करायचं, स्वतःला तुम्हाला माहिती आहे याची स्पेलिंग ही असते की लिहून काढायची. पहिल्यांदा लिहून काढल्यानंतर बघायचं आपली आणि ती मॅच होते का. ओके, चला आता करेक्टली स्पेल्ड आहे मित्रांनो ऑप्शन नंबर आपल्याकडे 1 एक्सप्लॉयटेशन. ओके, बघा एक्सप्लॉयटेशन म्हणजे होतं पिळवणूक किंवा शोषण करणं, एक्सप्लॉइट करणं, एखाद्याला पिळवणूक करणं, शोषण करणं. नंतर येतो कन्व्हर्सेशन. तुम्हाला ही स्पेलिंग दिली होती, ॲक्युरेट काय ही आहे बघा, CONVERSATION. कन्व्हर्सेशन म्हणजे संभाषण.
नंतर येतं रेव्हेन्यू. बघा ही स्पेलिंग होती, याची ही केली. ओके, REVNUE, रेव्हेन्यू म्हणजे महसूल, ठीक आहे. रेव्हेन्यू डिपार्टमेंट तुम्ही ऐकलं असेल. नंतर आहे पॅशन, PASSION, पॅशनचा अर्थ होतो अतिशय आवड असणं. ओके, चला नेक्स्ट बघा. अँटोनिम विचारलाय, डिके नावाचा वर्ड दिलाय, SSC MTS ला विचारलाय. 4 ऑप्शन आहेत. ए म्हणतो डिसेंटिग्रेट, बी म्हणतो ग्रोथ, सी म्हणतो स्पॉइलेज, डी म्हणतो ब्रेकडाऊन. सांगा आन्सर कुठलं येतं करेक्ट. ओके, बघा डीकेचा अर्थ होतो एखादी गोष्ट नाश पावणं, खराब होणं, कुजणं किंवा किडणं. परत एकदा बघा, एखादी गोष्ट किडणं, नाश पावणं, कुजणं, खराब होणं, त्याला डीके म्हणतो. मग खराब होणं याच्या विरुद्ध असा शब्द शोधा की जो सांगतो की एखाद्या गोष्टीचे वाढ होणं. मग एकच उरला ऑप्शन आपल्याकडे, ऑप्शन नंबर बी म्हणजे ग्रोथ होणं. चला आता बघा डीके, डिटेलमध्ये बघूया सगळ्या शब्दांचे अर्थ. डीके काय म्हणतो? टू बिकम अ बॅड ऑर बी स्लोली डिस्ट्रॉयड. बिकम अ बॅड, बिकम होणे, बॅड म्हणजे एखादी गोष्ट वाईट होणं, किंवा स्लोली डिस्ट्रॉयड हळूहळू ती डिस्ट्रॉय होणं म्हणजे नष्ट होणं, तिचा नाश पावणं, कुजणं, किडणं, त्याला डीके म्हणायचं. मग विरुद्धार्थी आलाय ग्रोथ. द प्रोसेस ऑफ ग्रोईंग अँड डेव्हलपिंग, अशी प्रक्रिया ज्याच्यामध्ये ग्रोईंग व्हायली, वाढ व्हायली, डेव्हलप व्हायली, विकास व्हायला, त्याला ग्रोथ असं म्हणू शकता. नंतर आलं डिसइंटिग्रेट, म्हणजे टू ब्रेक इनटू मेनी स्मॉल पीसेस. ब्रेक इनटू म्हणजे तुटणे, ठीक आहे नाही, तुटणे. स्मॉल पीसेस म्हणजे छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये एखादी गोष्ट विभागणं, त्याचे लहान लहान तुकडं होणं किंवा करणं, त्याला डिसइंटिग्रेट असं तुम्ही म्हणू शकता. ओके, नेक्स्ट बघा स्पॉइलेज. द ऍक्ट ऑर प्रोसेस ऑफ स्पॉइलिंग. रूट वर्ड येतो मित्रांनो स्पॉइल, म्हणजे खराब करणे. म्हणजे अशी कृती किंवा अशी प्रक्रिया ज्याच्यामध्ये काहीतरी खराब होत आहे, बिघडत होत आहे, त्याला तुम्ही स्पॉइलेज असं म्हणू शकता. जर डीकेला जर सिनोनिम विचारला असता तर स्पॉइलेज येऊ शकला असता बरं. ओके, पण त्याला विरुद्धार्थी विचारला. नंतर आहे ब्रेकडाऊन. ब्रेकडाऊन बघा, अ टाइम व्हेन अ व्हेइकल, मशीन एटसेट्रा स्टॉप्स वर्किंग. बघा अ टाइम अशी वेळ जेथे व्हेइकल, वाहनं, मशीन, यंत्र ते काम करायचं थांबतात, यंत्रामध्ये जी बिघाड होते त्याला ब्रेकडाऊन असं म्हणू शकता. ओके, ब्रेकडाऊन म्हणजे काय, तर यंत्रामध्ये होणारे बिघाड. तुमची एखादी कार आहे तर तुम्ही म्हणू शकता माझी कार काय झालेली आहे, तर येस्टरडे फेन आय वॉज गोइंग टू फॉरेस्ट दॅट टाइम माय कार ब्रोक डाऊन. ज्या वेळेला मी जंगलामधून जात होतो त्यावेळेला माझी कार ब्रोक डाऊन झाली, म्हणजेच काय तर खराब झाली, बिघडली. नेक्स्ट बघा सिनॉनिम आहे वर्ड लाईक ग्लूमी. 4 ऑप्शन. ए म्हणतो डिप्रेसिंग, बी म्हणतो कम्फर्टेबल, सी म्हणतो ब्राईट, डी म्हणतो इंटरप्रेट. मित्रांनो ग्लूमीचा अर्थ होतो दुःखी होणं, निराश होणं, चिंतेमध्ये ग्रस्त असणं. मग दुःखी होणं, निराश होणं यासाठी आपल्याकडे एकच ऑप्शन आहे जो सांगतो ऑप्शन नंबर ए, डिप्रेस, तणावामध्ये असणं. बघा ग्लूमी काय म्हणतो, सॅड अँड विदाउट मच होप. सॅड दुःखी, विदाउट मच होप म्हणजे कोणतीही आशा त्याला नाहीये, म्हणजे त्याच्या जीवनामध्ये काही पॉझिटिव्ह होते याची त्याच्या मनामध्ये आशा नाहीये, तो दुःखी झालाय, खिन्न झालाय, त्याला तुम्ही ग्लूमी असं म्हणू शकता. मग त्याला सिनोनिम झाला डिप्रेसिंग. ओके, मेकिंग यू फील अनहॅपी विदाउट होप. असं काहीतरी जे की तुम्हाला अनहॅपी करते, दुःखी करते, किंवा तुमच्या मनामध्ये आशा नाहीये, तुम्ही उदासीन होता, दुःखाने पूर्णपणे ग्रासलेले जाता, त्याला डिप्रेस असं म्हणू शकता. नंतर आलं कम्फर्टेबल. दॅट मेक्स यू फील फिजिकली रिलॅक्स अँड इन नो पेन. बघा कम्फर्टेबलचा अर्थ होतो नॉर्मली होतो आरामदायक, पण आरामदायक. ओके, म्हणजे बघा दॅट मेक्स यू फील फिजिकली रिलॅक्स, शारीरिकदृष्ट्या तुम्हाला आरामदायक वाटते असं, किंवा कुठलाही तुम्हाला पेन होत नाहीये, वेदना होत नाही, एकदम तुम्ही कम्फर्टेबल पोझिशनमध्ये आहात, आरामदायी पद्धतीने आहात. ब्राईट बघा हॅव्हिंग अ लॉट ऑफ लाईट, म्हणजे एखादा खूप सारा प्रकाश असणं, त्याला तुम्ही ब्राईट असं म्हणू शकता. नंतर आहे इंटरप्रेट. विदाउट एनी फिअर ऑफ डेंजर. विदाउट एनी फिअर ऑफ डेंजर. फिअर म्हणजे भीती, डेंजर म्हणजे धोका, म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठलाही धोका नाहीये, त्याला तुम्ही शूर किंवा निर्भय असं म्हणू शकता, म्हणजे इंटरप्रेट म्हणता येईल. चला नेक्स्ट बघा, वन वर्ड सबस्टिट्यूटचा प्रश्न आहे. वन हु इज होस्टाईल अँड व्हायलेंट. वन हु इज होस्टाईल अँड व्हायलेंट. ए म्हणतो आयडल, बी म्हणतो अग्रेसिव्ह, सी म्हणतो लेजेंडरी, डी म्हणतो ॲग्रेबल. म्हणजे बघा वन हु इज होस्टाईल म्हणजे असा कुणीतरी व्यक्ती जो होस्टाईल आहे, शत्रुत्वाची भावना, किंवा व्हायलेंट हिंसक पद्धतीचा आहे, आक्रमक आहे, क्रूर आहे, त्याला तुम्ही काय म्हणता. मग एकच आहे त्याला वन वर्ड सबस्टिट्यूशन, जो आहे ऑप्शन नंबर बी म्हणतो ॲग्रेसिव्ह. बरं ॲग्रेसिव्ह आहे, इथे ऑप्शनमध्ये थोडं झालं परंतु ॲग्रेसिव्ह आहे, ऑप्शन नंबर बी. चला नेक्स्ट बघा ॲग्रेसिव्हचा अर्थ. वन हु इज होस्टाईल अँड व्हायलेंट. होस्टाईल एकदम शत्रुत्वाची भावना, व्हायलेंट हिंसक आहे, आक्रमक आहे, त्याला ॲग्रेसिव्ह असं म्हणू शकतात. नंतर आला आयडल, म्हणजे नॉट डुईंग एनिथिंग ऑर नॉट बिंग यूज.
नॉट डुईंग एनिथिंग, काहीही न करणं किंवा जे यूजमध्ये नाहीये, वापरात नाहीये, त्याला तुम्ही आयडल म्हणू शकता. म्हणजे एखादा कारखाना असेल, वापरात नाहीये, तात्पुरता बंद झालाय, त्याला आयडल म्हणू शकता. किंवा आयडल व्यक्ती आहे म्हणजेच काय बघा, IDEAL आणि IDL याच्यामध्ये फरक आहे बरं. IDEAL हा आयडल म्हणजे आदर्श व्यक्ती आणि IDLE याचा अर्थ होतो आळशी किंवा निरर्थक व्यक्ती. ओके. नंतर आहे लिजेंडरी बघा, व्हेरी फेमस अँड ॲडमायर्ड ऑर स्पोकन अबाउट. व्हेरी फेमस खूप प्रसिद्ध, ॲडमायर ऑर स्पोकन अबाउट. एखाद्याची खूप स्तुती केली जाते, त्याच्याबद्दल भावाभाव केली जाते, तर त्याला लिजेंडरी पर्सन असं म्हणतात. म्हणजे दंतकथेतील वर्णन केलेला माणूस, दंतकथेतील शूरवीराचं वर्णन केलेला जो माणूस असतो त्याला लिजेंडरी असं म्हणू शकता. नंतर आहे ॲग्रीएबल, रेडी टू ॲग्री, प्लीजिंग टू द माइंड ऑर सेन्स. रेडी टू ॲग्री म्हणजे सहमत व्हायला तयार असलेला, प्लीजिंग टू द माइंड ऑर सेन्स. बघा, प्लीजिंग म्हणजे संतुष्टपणा, माइंड ऑर सेन्स म्हणजे ज्याचं मन, ज्याचे सेन्स, त्याचे जे समंजसपणा आहे, त्या कुठल्याही गोष्टीला तो मान्य करतो, ॲग्री होतो, तर सहमत होतो, त्याला ॲग्रीएबल असं म्हणू शकता. ओके. चला नेक्स्ट बघा, क्वेश्चन नंबर 9. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द इडियम. इडियमचा मीनिंग, टू फूट द बिल. ओके, टू फूट द बिल. ए म्हणतो टू रिव्हील अ सिक्रेट, बी म्हणतो टू बी फ्रेंडली, सी म्हणतो टू होल्ड ग्रजेस आणि डी म्हणतो टू मेक पेमेंट. मग टू फूट द बिल यासाठी येतं ॲक्युरेट आन्सर आपल्याकडे ऑप्शन नंबर डी, म्हणजे टू मेक पेमेंट. म्हणजे एखाद्याची पेमेंट करून टाकणं, त्याला तुम्ही काही वस्तू वगैरे घेतली असेल तर त्याचं बिल करून टाकणं, त्याला टू फूट द बिल असं तुम्ही म्हणू शकता. ओके. चला बघूया बाकीच्यांच्या अर्थ. टू रिव्हील अ सिक्रेट, रिव्हील म्हणजे उघड करणे, रहस्य उघड करणं. टू बी फ्रेंडली, मित्रत्वप्रमाणे वागणे. टू होल्ड ग्रजेस म्हणजे मनामध्ये काहीतरी अक्रूडपणा ठेवणे. ओके. चला एक्झाम्पल बघायचं, जयज पॅरेंट फुटेड द बिल फॉर हिज कॉलेज एज्युकेशन. जयच्या पालकांनी काय केलं, त्याच्या कॉलेज एज्युकेशनची काय केली, पेमेंट करून टाकली. फुटेड द बिल म्हणजे काय, पेमेंट करून टाकली. जेवढी काही कॉलेजची फीस होती तेवढी फीस जयच्या पॅरेंटनी देऊन टाकली. चला नेक्स्ट बघा, सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. इनकरेक्टली चुकीची स्पेलिंग. ओके. परफिडी, मिसॅन्थ्रॉप, रिलेंटलेस आणि इंजिनियस. चुकीची स्पेलिंग ओळखायची. तर मित्रांनो चुकीची स्पेलिंग आहे आपल्याकडे ऑप्शन नंबर डी, इंजिनियस. बघू शकता, INGENIOUS ही त्याची ॲक्युरेट स्पेलिंग होती. यांनी दिली INGENUS, इथे चूक आहे. बघा सगळ्या शब्दांचे अर्थ बघा. परफिडीचा अर्थ होतो विश्वासघातकीपणा किंवा लबाडीपणा. मिसॅन्थ्रॉपचा अर्थ होतो समाजापासून दूर राहणारा. ओके, म्हणजे समाजद्वेष्टा. ओके. वन हू पर्सन हू हेट्स मॅनकाइंड, मानव जातीचा तिरस्कार करणारा. रिलेंटलेस म्हणजे कठोर किंवा निर्दय. इंजिनियस म्हणजे कल्पक किंवा हुशार. ओके. चला नेक्स्ट बघा, अँटोनिम. ही लीन टू इंड्युअर हंगर अँड कोल्ड. बघा, ही लीन, लीन म्हणजे झुकला, इंड्युअर म्हणजे सहन करणे, हंगर अँड कोल्ड. हंगर म्हणजेच काय तर भूक आणि कोल्ड म्हणजे थंडी. भुकेने, थंडीने त्याने काय केलं, झुकला आणि त्याने ते सर्व इंड्युअर केलं, सहन केलं. इंड्युअरचा अर्थ होतो सहन करणे. SSCला विचारला. मग इंड्युअर म्हणजे सहन करणं. मग असा शब्द शोधा जो सांगतो विरोध करणं. ए म्हणतो रिकन्साईल, बी म्हणतो परसिस्ट, सी म्हणतो रेजिस्ट आणि डी म्हणतो सस्टेन. तर उत्तर ॲक्युरेट मित्रांनो आपल्याकडे ऑप्शन नंबर सी, रेजिस्ट करणं, विरोध करणं. ओके. बघा इंड्युअर काय म्हणतो, टू सफर समथिंग पेनफुल ऑर अनकम्फर्टेबल. बघा, टू सफर त्रस्त असणे, आहे नाही, सहन करणं. पेनफुल ऑर अनकम्फर्टेबल, पेनफुल एकदम वेदनादायी एखादी गोष्ट, अनकम्फर्टेबल आहे तर ती सहन करणं. युजली विदाउट कंप्लेन, सामान्यतः कुठलीही कंप्लेन न करता, तक्रार न करता एखादी गोष्ट मुकाटपणे सहन करणं, त्याला इंड्युअर असं म्हणू शकता. नंतर आहे रेजिस्ट. बघा, टू स्टॉप युअर सेल्फ फ्रॉम हॅव्हिंग ऑर डुईंग समथिंग. टू स्टॉप युअर सेल्फ, बघा स्वतःला थांबवणं, फ्रॉम हॅव्हिंग ऑर डुईंग समथिंग, एखादी गोष्ट करण्यापासून स्वतःला थांबवणं, त्याला विरोध करणं, त्याला तुम्ही रेजिस्ट असं म्हणू शकता. एंड्युअर म्हणजे सहन करणे आणि सहन न करता त्या गोष्टीला विरोध करणे म्हणजे रेजिस्ट. म्हणून हे झाले एकमेकाचे अँटोनिम, विरुद्धार्थी शब्द. नंतर बघा रिकॉन्साईल. टू फाइंड अ वे ऑफ डीलिंग विथ टू आयडियाज, सिच्युएशन, स्टेटमेंट एटसेट्रा. टू फाइंड अ वे म्हणजे असा मार्ग शोधणं जो की डील करतोय टू आयडियाज म्हणजे दोन कल्पनांना, टू सिच्युएशन दोन सिच्युएशनला, टू स्टेटमेंट दोन परिस्थितींचा जो काय करतो डील करतोय, त्यांचा समेट घालण्याचं काम करतोय किंवा भांडण मिटवण्याचं काम करतोय, एखाद्याशी सुसंगत राहण्याचं काम करतोय, त्याला रिकन्साईल असं म्हणू शकता. नंतर आहे परसिस्ट. बघा, टू कीप ऑन डुईंग ऑर सेईंग समथिंग. कीप ऑन डुईंग ऑर सेईंग समथिंग, एखादी गोष्ट करण्याचं चालू ठेवणं, त्याला परसिस्ट असं म्हणू शकता. विरोध किंवा अडचणी असूनही चालू राहणे, त्याला परसिस्ट म्हणू शकता. सस्टेन. बघा, टू कीप समबडी समथिंग अलाइव्ह ऑन हेल्थी.
बघा, टू कीप समबडी ऑर समथिंग अलाइव्ह ऑर हेल्दी, म्हणजे एखादी गोष्ट टिकून ठेवणं, हेल्दी, त्याची शारीरिकदृष्ट्या त्याला सक्षम ठेवणं, त्याला सस्टेन असं आपण म्हणू शकता, म्हणजे चालू ठेवणं, म्हणजे तग धरून ठेवणं वगैरे असं आपण त्याला म्हणू शकतो. नेक्स्ट बघा, सिनोनिम. ही वॉज क्रिटिकली इंज्युर्ड द ॲक्सिडेंट. ही वॉज क्रिटिकली इंज्युर्ड द ॲक्सिडेंट. क्रिटिकली म्हणजे गंभीरपणे, तो व्यक्ती एका ॲक्सिडेंटमध्ये गंभीरपणे इंज्युअर झाला, जखमी झाला. मग क्रिटिकली म्हणजे गंभीरपणे, यासाठी समानार्थी शब्द. ए म्हणतो फेवरेबली, बी म्हणतो सिव्हिअरली, सी म्हणतो ट्रिव्हियली, डी म्हणतो कॉन्फिडेंटली. ओके, तर मित्रांनो बघा, बाकीच्या सर्व तुमच्यासाठी अनोळखी वगैरे आहेत. तर बघा, क्रिटिकली गंभीरपणे, मग मित्रांनो कॉन्फिडेंटली तर हा होऊ शकणार नाही, उरले फक्त 3. चला, ऑप्शन नंबर आहे बी, सिव्हिअरली. बघा, क्रिटिकली काय म्हणतो, इन अ वे दॅट इज व्हेरी बॅड ऑर सिरियस. इन अ वे असा मार्ग, दॅट इज व्हेरी बॅड ऑर सिरियस, जो की वाईट आहे किंवा सिरियस आहे, गंभीर आहे, तर त्याला गंभीरपणासाठी क्रिटिकली म्हणू शकता. सिव्हिअरली त्याचा काय झाला सिनोनिम. बघा, इन अ व्हेरी स्टर्न, स्ट्रिक्ट ऑर हॅर्श वे. स्टर्न म्हणजे कडक पद्धतीने, स्ट्रिक्ट म्हणजे सुद्धा कडक, स्टर्न म्हणजे गंभीर सुद्धा म्हणू शकता, हॅर्श वे म्हणजे कठोरपणे, आहे का नाही, हॅर्श वे कठोरपणे, मग गंभीरपणे किंवा कठोरपणे त्याला तुम्ही सिव्हिअरली असं म्हणू शकता. नंतर आहे फेवरेबली. फेवरेबलीचा अर्थ बघा, शोईंग दॅट यू लाईक ऑर अप्रूव्ह ऑफ समवन ऑर समथिंग. शोईंग दॅट असं दाखवणं की ज्याला तुम्ही लाईक करताय किंवा ज्याला अप्रूव्ह आहे, म्हणजेच त्याला तुम्ही मान्यता दिलेली आहे किंवा तुम्ही त्याला पाठिंबा दिलेला आहे, फेवर दिलाय अनुकूलपणे, त्याला फेवरेबली म्हणू शकता. नंतर आलं ट्रिव्हियली, ऑफ व्हेरी लिटल इम्पॉर्टन्स ऑर व्हॅल्यू. लिटल इम्पॉर्टन्स म्हणजे कमी महत्वाचं किंवा लिटल व्हॅल्यू, त्याला कमी महत्व आहे, शुल्लक आहे, त्याला तुम्ही ट्रिव्हियली असं म्हणू शकता. नंतर आहे कॉन्फिडेंटली, हॅव्हिंग स्ट्रॉंग बिलीफ इन युअर ॲबिलिटी. तुमच्या क्षमतांवरती, तुमच्या ॲबिलिटीवरती तुमचा विश्वास असणं, त्याला आत्मविश्वास म्हणजेच कॉन्फिडंट आहात असं म्हणू शकता. ओके, नेक्स्ट बघा, सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज ॲज अ वन वर्ड सबस्टिट्यूशन. रिलीज समवन फ्रॉम अ ड्युटी ऑर ऑब्लिगेशन. रिलीज मुक्त करणे, समवन कुणाला तरी, फ्रॉम अ ड्युटी ऑर ऑब्लिगेशन. ड्युटी कर्तव्य, ऑब्लिगेशन बंधन, आपल्या कर्तव्यापासून, आपल्या बंधनापासून एखाद्याला रिलीज करणं, मुक्त करणं, त्याला काय म्हणतात. ए म्हणतो बॅनिश करा, बी म्हणतो एक्सपेल करा, सी म्हणतो डिसमिस करा, डी म्हणतो एक्झोनरेट करा. तर मित्रांनो ॲक्युरेट आन्सर आपल्याकडे ऑप्शन नंबर डी, एक्झोनरेट करणं. बघा, एक्झोनरेटचा अर्थ काय होतो, रिलीज समवन फ्रॉम अ ड्युटी ऑर ऑब्लिगेशन म्हणजे एखाद्या बंधनातून, एखाद्या कर्तव्यातून त्याला मुक्त करणं, म्हणजे दोष मुक्त करणं, त्याला एक्झोनरेट असं आपण म्हणू शकता. बॅनिश बघा, टू सेंड समबडी अवे स्पेशली आउट ऑफ द कंट्री युजली ॲज अ पनिशमेंट. बघा, युजली ॲज अ पनिशमेंट म्हणजे शिक्षा म्हणून एखाद्या व्यक्तीला आउट ऑफ द कंट्री म्हणजे देशाबाहेर त्याला शिक्षा म्हणून हाकलून देणं, त्याला हद्दपार करणं, त्याला तुम्ही बॅनिश म्हणू शकता. नंतर आहे एक्सपेल, टू फोर्स समबडी टू लिव्ह अ कंट्री, स्कूल ऑर क्लब एटसेट्रा. म्हणजे फोर्स समबडी, एखाद्याला बळजबरी करणं की त्याने त्याचा जो देश आहे, कंट्री आहे, त्याला लिव्ह करावं, सोडून द्यावं. स्कूल असेल, त्याची शाळा असेल किंवा त्याचा क्लब असेल, क्लब म्हणजे एक अनेक व्यक्तींचा मिळून जो समूह आहे, संघटन आहे, त्याला क्लब म्हणतात. मग तुमचं संघटन असेल, देश असेल, शाळा असेल, त्यामधून त्या व्यक्तीला हुसकावणं, बाहेर घालवणं, त्याला एक्सपेल करणं म्हणू शकता. ओके, नंतर आहे डिसमिस, टू डिसाइड नॉट टू थिंक अबाउट समथिंग ऑर समबडी. बघा, टू डिसाइड नॉट टू थिंक अबाउट समथिंग ऑर समबडी म्हणजे त्याचा विचार न करणं, तुमच्या मनातून ती गोष्ट काढून टाकणं किंवा एखाद्याला कामावरून काढून टाकणं, त्याला डिसमिस असं म्हणू शकता. ओके, चला नेक्स्ट बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द इडियम. ओके, इडियम आहे, आय वॉन्ट यू टू गिव्ह मी दिस कॉन्ट्रॅक्ट इन ब्लॅक अँड व्हाईट. बघा, आय वॉन्ट यू टू गिव्ह मी दिस कॉन्ट्रॅक्ट इन ब्लॅक अँड व्हाईट. ए म्हणतो इन रायटिंग, बी म्हणतो क्विकली, सी म्हणतो इन द मॉर्निंग, डी म्हणतो ॲट नाईट. बघा, अर्थ जर कळत नसेल पूर्ण वाचूया. आय वॉन्ट यू टू गिव्ह मी दिस कॉन्ट्रॅक्ट म्हणजे माझी अशी इच्छा आहे की तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट द्यावं. कसं, ब्लॅक अँड व्हाईट. आता ब्लॅक अँड व्हाईट म्हणजेच काय, तर कॉन्ट्रॅक्ट मोस्टली कसं घेतो आपण, रायटिंगमध्ये. मग उरला ऑप्शन नंबर ए, रायटिंगमध्ये. कॉन्ट्रॅक्ट लगेच क्विकली घेतो का, नाही. इन द मॉर्निंग, सकाळी सकाळी घेतो का, ॲट नाईट, रात्री घेतो का, नाही. म्हणजे उरला फक्त ए, इन रायटिंग. ओके, चला करेक्टली स्पेल्ड सांगायचे तुम्हाला. कंड्युसिंग, ॲपॅरेंटली, बॉटलनेक, इंडोजनस. तर मित्रांनो ॲक्युरेट स्पेलिंग आहे आपल्याकडे ऑप्शन नंबर बी, ॲपॅरेंटली म्हणजे जशी गोष्ट दिसते तसं. ओके, APPARENTLY. ओके, बघूया बाकीच्या शब्दांची स्पेलिंग करेक्ट केली आणि काय होते. CONDUCIV, कंड्युसिव्हचा अर्थ होतो हितकारक किंवा उपयुक्त. बी म्हणतो ॲपॅरेंटली, APPARENTLY, ॲपॅरेंटली म्हणजे उघडपणे.
बॉटलनेकचा अर्थ होतो अडचण किंवा रस्त्यातील वाहतुकीची कोंडी करणारा अरुंद भाग, त्याला बॉटलनेक असं म्हणू शकता. इंडोजिनस, ENDOGENOUS, इंडोजिनस म्हणजे शरीरांतर्गत निर्माण होणारे जे डिसीज असतात, आजार असतात, त्याला इंडोजिनस असं आपण म्हणू शकतो. ओके मित्रांनो, ही व्होकॅब्युलरी अत्यंत महत्त्वाची होती. आता थोडीशी महत्त्वाची इन्फॉर्मेशन. मित्रांनो, आपला ऑनलाईन इंग्लिश स्पीकिंग कोर्स आहे. हा कोर्स आहे 30 दिवसाचा. हा कोर्स तुम्हाला लाईव्ह आणि रेकॉर्डेड दोन्ही स्वरूपाचा आहे. रेकॉर्डेडमध्ये तुम्हाला सर्व लेक्चर मिळून जातील, सर्व नोट्स वगैरे PDF मिळून जातील, परंतु लाईव्हमध्ये तुमची प्रॅक्टिस होईल. आपण 4 स्किलवर काम करतो. एक लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग, रायटिंग या 4 स्किलवरती तुमच्या क्लासमध्ये होणार आहे. मग की फीचर कोणते? तर एक येतो इंग्लिश कम्युनिकेशन स्किल, तुमची कम्युनिकेशन कशी इम्प्रूव्ह करायची हे यामध्ये असणार आहे. व्होकॅब्युलरी बिल्डिंग, डेली व्होकॅब्युलरी असणार आहे, जी की तुम्हाला डेली यूजमध्ये वापर होईल त्याचे तुम्हाला नोट्स सुद्धा मिळतील. नंतर बेसिक आणि ॲडव्हान्स इंग्लिश ग्रामर. बऱ्याच जणांच्या बोलताना चुका होतात, बऱ्याच जणांना कळत नाही डू कुठे वापरावं, डीड कुठे वापरावं, हॅव कुठे वापरावं, शुड हॅव कुठे वापरावं. तर सर्व आपण डिटेलमध्ये प्रॅक्टिस सहित घेणार आहोत. नंतर बॉडी लँग्वेज, प्रेझेंटेशन स्किल, प्रॅक्टिस एक्सरसाइज. प्रत्येक टॉपिक झाला तर प्रत्येक टॉपिकचे तुम्हाला प्रॅक्टिस एक्सरसाइज मिळणार आहे, त्या तुम्ही सॉल्व्ह करायच्या आणि मला पाठवायच्या. नंतर ग्रुप डिस्कशन, डिबेट कॉम्पिटिशन एटसेट्रा ॲक्टिव्हिटी आपण क्लासमध्ये घेतो. मित्रांनो, कोर्सची फीस आहे 2499 आणि ऑफर प्राइस आहे 599. तर 599 मध्ये तुम्ही आपला हा कोर्स करू शकता. अधिक माहिती हवी असेल तर 8208253845 या नंबरवरती कॉल करू शकता आणि रेकॉर्डेड पाहिजे असेल तर डिजिटल JK अकॅडमीवर तुम्ही घेऊ शकता. तर मित्रांनो, येथे थांबूया. महत्त्वाचं आपल्या स्पर्धा मित्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. येथेच थांबूया. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.